आता बातमी ठाकरे ब्रदर्सची किंवा वॉर बिटवीन ठाकरे ब्रदर्सची। विधानसभा निवडणूक वेशीवर आलेली आहे। सरकार नवनव्या योजनांची घोषणा करते तर विविध राजकीय पक्ष आकर्षक यात्रा काढत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली। त्यानंतर अकोला ते ठाणे व्हाया बीड मनसे चर्चेत आहे। अकोल्यात मनसैनिकांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला। त्यानंतर राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात मराठा आंदोलकांचा विरोध दिसला, पण बीडमध्ये उबाठा शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे जात राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या। दोन्ही पक्षांचा डीएनए एकच असल्याने त्याची अपेक्षित प्रतिक्रिया आली नसती तरच नवल। ठाण्यात आक्रमक मनसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या भिरकावत उत्तर दिलं। मनसेची स्थापना झाल्यापासून दोन्ही बाजूचे सैनिक अनेक वेळा भिडले आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये भाषणांमध्ये एकमेकांवर टीका सुद्धा बऱ्याचदा केली आहे, पण दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी थेट असा हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रसंग। आणि याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो आवर मधील आजचा दुसरा प्रश्न। तो बघायला जाऊया आपल्या पोल सेंटरला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सध्याच्या भांडणाचा परिणाम काय होईल? दोघांचंही नुकसान, मनसेचा लाभ की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा लाभ? बीडमधील घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर इथे राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला होता। त्यावेळी त्यांनी मराठवाडा दौऱ्यात विरोध करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला होता। त्या आरोपांना आज शरद पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा, खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळे सुरुवात केली। स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असतं, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं। राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही, कारण मी या रस्त्याने कधी जात नाही। मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारकर्मी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही। काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। महायुतीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी भाजप नेते एकत्र आले होते। खरं तर मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा सुरुवातीला होती, मात्र राज यांनी वेगळं लढण्याचा निर्णय जाहीर केला। असं असलं तरी भाजपच्या बैठकीत सुद्धा मनसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक यांच्यातील वादाची चर्चा झालीच। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांची भलामण करत उबाठा शिवसेनेला इशारा देऊन टाकला। सुपाऱ्या या राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर अशा पद्धतीचा विरोध, आणि ते मी परवा बोललोच होतो की राज ठाकरे जोपर्यंत शांत आहेत त्यांना मी ओळखतो, त्यांचा स्वभावही मी ओळखतो, तोपर्यंत ठीक आहे, अन्यथा उद्धवजींच्या पक्षाची पळताभुई होईल। आणि तेच झालंय। उबाटा सेनेची फाटली ठाण्यातल्या केलेल्या आंदोलनानंतर आणि ठाण्यातल्या केलेल्या मनसैनिकांच्या शेण हल्ल्यानंतर उबाटा सेनेची फाटली। ठाकरे बंधूंच्या वादात काँग्रेसनेही आपले हात धुवून घेतले आहेत। विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संधी साधत राज ठाकरे कन्फ्युज्ड नेते आहेत अशी टीका केली। लोकसभेपासून ती भाषा त्यांची स्वतःची नाही तर ती त्यांची भाषा आहे असं मला वाटतं। मोदी साहेबांची भाषा आहे। धमकी बिमकी देऊन
महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मतं घेऊ शकत नाही. धमकीनं हे राज्य कोणापुढे झुकलेलं नाही. धमक्या वगैरे देणं लोकशाहीमध्ये योग्य नाही. हे सगळे झाले, त्यांनी केलं, त्याला यांनी केलं. पडदा टाकावा, महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असं वागावं, अशी आमची त्यांना विनंती आहे. राज विरुद्ध उद्धव वादावर कुठे टीका टिप्पणी, कुठे कौतुक सुरू आहे. अशा वेळी राज ठाकरेंचा आदेश आहे म्हणून आम्ही शांत आहोत, आम्हाला डिवचू नका, या शब्दात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याबद्दलही त्यांनी भाष्य केलंय. सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी तो विषय संपतो आणि आमच्यासाठी तो विषय संपला. साहेबांनी आम्हाला सगळ्याच महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलेलं आहे की आता आपल्याला या कुठल्या वादात पडायचं नाहीये. पण त्यांच्याकडनं जर कुठल्या प्रकारचा रिॲक्ट आला तर पुन्हा तसंच उत्तर आम्ही त्यांना देणार. तुम्ही जर आमच्या घरावर येणार असेल तर आम्ही तुमच्या पण घरावर येणारच ना. तुम्ही त्यामुळे ती एक जर तुम्ही बॉर्डर लाईन नीट ठेवलीत तर मला वाटतं ही गोष्ट घडणार नाही. तुम्ही ती पाळा, आम्ही आमच्याकडनं सुरुवात करणार नाही, एवढं नक्की. गाडीवरील हल्ल्याबाबत वेगवेगळे नेते व्यक्त होत आहेत. प्रत्येक जण जमेल तसा आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळा मुद्दा मांडला. असे हल्ले होणे हे राज्याच्या गृह खात्याचं अपयश आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. अमोल मिटकरी जी के गाड़ी पे कुछ हुआ, उसके बाद जितेंद्र आव्हाड जी के गाड़ी पे अटैक हुआ, उसके बाद ये उद्धव जी की घटना हुई. ये घटनाएं बढ़ती जा रही है. और मेरा सिर्फ एक सवाल इस राज्य के गृह मंत्रालय से कि आपका इंटेलिजेंस क्या कर रहा है. इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ महाराष्ट्र होम मिनिस्ट्रीज इंटेलिजेंस. क्योंकि उद्धव जी को बहुत सिक्योरिटी है, जितेंद्र आव्हाड जी को सिक्योरिटी है, तो फिर सिक्योरिटी का क्या हुआ. फिर अगर ये लोग सेंसिटिव है, इश्यूज है, उनके पास साथ सिक्योरिटी चलती है, तो सिक्योरिटी को पहले पता नहीं था, इंटेलिजेंस को पहले पता नहीं था. इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. उबाठा शिवसेना विरुद्ध मनसेना असा सामना सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेलाही छेडणं सुरूच ठेवलंय. त्याला निमित्त होतं संसदेत मांडलेल्या वक्फ बोर्ड विरोधातील विधेयकाचं. हे विधेयक मांडलं तेव्हा उबाठा शिवसेनेचे खासदार गैरहजर राहिले. मुस्लिम समाजानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लोकसभेत एक गठ्ठा मतदान केलं. तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं वक्फ विधेयकाला विरोध न करता गैरहजर राहणं पसंत केलं. याला मुस्लिम संघटनांचा आक्षेप होता. त्यांनी काल उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन केलं. ते आंदोलक शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित होते असा आरोप राऊतांनी केलाय. आंदोलकांचे फोटो दाखवत ते आंदोलक सुपारीबाज होते, गुंड गुन्हेगार होते असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या आरोपांना आंदोलनातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी उत्तर दिलंय. त्यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले. आम्ही लोकसभेला ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काम केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मतदान दिलं असं या आंदोलकांनी सांगितलं. लोकसभेला अल्पसंख्याकांची मतं मिळाली तशी विधानसभेलाही मिळतीलच असं नाही असा इशारा सुद्धा या मुस्लिम आंदोलकांनी दिला. अफराफ सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता. हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या. आता इलियास शेख, आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या. इलियास शेख, ईशान चौधरी, म्हणजे हा याला महात्माच म्हणावा लागेल. हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा किंवा काय, मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज. अकबर सय्यद, आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं. हे बघा, ये सब गलत बात है. सुपारी लेके ये करके वो करके. मैं तो एक ही बात बोलूँगा कि ये संजय राउत साहब को ये चीज़ सब शोभा नहीं देती है. आपकी विचारधारा जो आप घोषणा करते हैं हिंदुत्व की विचारधारा का, उसका इस बिल से या मुसलमानों के वक्फ से कोई लेन देन नहीं. आपकी विचारधारा में फर्क नहीं पड़ेगा और आपके किसी प्रकार के आपके जो दूसरे साइड के मतदाता है उनमें फर्क नहीं पड़ेगा. लेकिन आप याद रखिए, आगे आप हमारे वोट को ग्रांटेड नहीं ले सकते. ये मैं हूँ, ये उद्धव साहब है, ये मुस्लिम आवाम जनता है.
ये राजन बिचारे साहब के साथ में खड़ा हूँ। तो फोटो दिखा के सुपारीबाज, ये अब वोट मुसलमानों का लेके मुसलमानों को सुपारीबाज और ये सब बोला जा रहा है, गलत है। आज संजय राउत साहब जवाब दे रहे हैं, लेकिन हम तो सवाल पूछने गए थे उनके 9 खासदार लोग से, तो आप जवाब क्यों दे रहे हो? उनको फ्रंट में आने दो ना भाई, हमारा आपसे तो कुछ लेना देना ही नहीं है, उनको जवाब देने दो। और आप देखना जो कमेटी बनी है वो कमेटी की जब बैठक भी होगी ना तब इनके खासदार भाग जाएंगे। संजय राऊत यांच्या टीकेला प्रवीण दरेकर, संजय शिरसाट आणि खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर दिलंय। मुस्लिम मतं मिळतात तर त्यांच्या मागण्याही मान्य करा, असा सल्ला संजय शिरसाट यांनी उबाठा शिवसेनेला दिला आहे। मुस्लिम मतं मिळतायत ना, मग त्यांचे मागण्या मान्य करा ना, त्यांच्या काही डिमांड असतील तर मान्य करा। आता त्यांनी जे काही बोलत असेल, तुम्हाला जर असं त्यांच्या मताची आवश्यकता आहे, तुम्हाला ते मतं पाहिजेत, मग त्यांच्या मताची किंमत तुम्हाला मोजावी लागणार नाही का? मग त्यांनी आंदोलन केलं तर ते गैर आहे, आणि तुम्हाला मतं दिले तर मग तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊन जिंदाबादचे नारे लावणार। संजय राऊतला सांगा, आम्हाला सुपारी देऊन पाठवायची गरज नाही। जर आम्हाला जर असं काही करायचं असलं ना, आम्ही निधड्या छातीने तुमच्या समोर येऊन करू शकतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वादाचा काय परिणाम होईल हा प्रश्न आम्ही विचारला होता, त्यावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात। त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि पहिले आजचा प्रश्न परत एकदा पाहूया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सध्याच्या भांडणाचा परिणाम काय होईल? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया। पहिली प्रतिक्रिया एक्स वरून उज्ज्वल कुमार भारतीय यांची। राज ठाकरेंचे उमेदवार निवडून येणार नाहीत, भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडतील, याचा फायदा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला होईल। YouTube वरून पुढची प्रतिक्रिया आहे नंदकुमार काकानी। मराठी मतदानामध्ये विभाजन व्हावे अशा प्रकारची राजकीय खेळी काही पक्ष करत आहेत। YouTube वरूनच नितीन कोकिळ, राज आणि उद्धव यांच्यामध्ये भांडण लावून पवार फायदा घेऊ पाहत आहेत। YouTube वरून पुढची प्रतिक्रिया सौम्या दातार, दोघांच्या भांडणामुळे फक्त तिसऱ्याचा लाभ होतो, त्या दोघांचा कधीही फायदा होत नाही। या प्रश्नावर महाराष्ट्राने दिलेला कौल पाहूयात। जाऊयात आपल्या पोल सेंटरवर। परत एकदा आजचा प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सध्याच्या भांडणाचा परिणाम काय होईल? 1,12,000 एकूण मतं YouTubeवर। 53% लोकांनी दोघांचंही नुकसान होणार असं म्हटलं तर मनसेचा लाभ होईल असं म्हणणारे 12%, 35%चं म्हणणे उभाठा सेनेचा लाभ। इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं। बासष्ट टक्क्यांचं म्हणणे दोघांचंही नुकसान, 18% म्हणणं मनसेचा लाभ, 20% म्हणतात उभाठा सेनेचा लाभ। एक्सचा कौल, 44% म्हणणे दोघांचं नुकसान, 23% मनसेचा लाभ, 33% उभाठा सेनेचा लाभ। राज ठाकरे स्वबळावर लढणार ही घोषणा झाली आणि राज्यातील वातावरण काही प्रमाणात ढवळून निघायला सुरुवात झाली। राज ठाकरे यांची लोकप्रियता 2009 इतकी नाही हे मान्य केलं तरीही, राज ठाकरे यांची विश्वासार्हता 2009 इतकी नाही हे मान्य केलं तरीही, आणि राज ठाकरेंचा मतदार आणि कार्यकर्त्यांचा बेस 2009 इतका नाहीये हे मान्य केलं तरीही राज ठाकरेंना तुम्ही सहज डिस्कार्ड करावं अशी स्थिती आत्ता महाराष्ट्रात नाहीये। उलट सध्याच्या 7-8 पक्षांच्या स्पर्धेत राज ठाकरे याआधी नव्हते इतके रेलेव्हंट ठरू शकतात, आणि हे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडच्या बड्या नेत्यांना माहिती आहे। ते ठाकरे आहेत, ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम संघटक आहेत,
उत्तम कम्युनिकेटर आहेत, त्यांना स्वतःची मतं आहेत आणि ते मांडताना ते फार भीडभाड बाळगत नाहीत. तरुणांमध्ये आजही त्यांच्याबद्दल कुतूहल आहे. ब्लूप्रिंटच्या माध्यमातून त्यांचं विजन सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं आहे. गेल्या काही वर्षात कमावलेली हिंदू जननायक ही छबी सुद्धा त्यांना यावेळी कामाला येऊ शकते. ते थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आपल्याकडे खेचू शकतात. सर्व पक्षीयांकडून अपेक्षा भंग झालेल्या मतदारांपैकी काहींना ते उत्तम पर्याय वाटू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंना राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेनेकडून विरोधाला सुरुवात झाली. येत्या काळात असाच विरोध झाला आणि त्यात आणखी भर पडली तर नवल वाटू नये. राज यांच्यासाठी पुन्हा एक संधी दार ठोठावत आहे. राज ठाकरे काय करतात यावर त्यांचं, मनसेचं आणि या विधानसभेच्या निकालाचं भवितव्य ठरेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.